इथे ना आपली सगळी कोथिंबीर जी आहे ना तर ती सगळी नीट करून झाली. कोथिंबीर निबर असल्यामुळे एवढ्या सगळ्या काड्या निघलेल्या आहेत कोथिंबीरीच्या. आणि इकडे ना आपला पालक आहे तर ह्याला ना बारीक कट करायचे, कारण हे जे बनवणार आहेत आम्ही भजे. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. कालच्या ना मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना आमच्या घरी एक छोटासा कार्यक्रम होणार आहे, तर तो काय आहे ना तुम्हाला आजच्या ह्या पूर्ण ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. त्याच्यामुळे ना तुमच्या सर्वांना आधीच सांगते की पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा. तर झालं होतं असं की केस विंचरून ना माझा एवढा सगळा गुंता निघला आणि त्याच्यामुळेच ना रोज माझे थोडे थोडे केस गळून एवढे शिकत झालेले आहेत. खरं सांगते केसांचं ना एवढं मला वाईट वाटतंय. जर तुम्हाला काही माहिती असेल केसाबद्दल तर प्लीज मला पण थोडंसं सांगा, जेणेकरून माझे केस जरा चांगले होतील. चला मग आता ना मला माझे राहिलेले बाहेरचे काही कामं करून घ्यायचेत. तर सगळ्यात आधी ना मी थोडंफार खाऊन वगैरे घेते, कारण आता मला वाटते 10 तर वाजलेच असणार आहेत. कारण त्याच्यानंतर ना मला शेळ्यांना पण थोडंफार खायला पण टाकायचे. शेळी गाय सर्वांनाच खायला. शेळ्यांवरचे थप्पड जर दिसत आहे ना तर ते कालच्या वाऱ्यामुळे ना सगळं उडून गेलं आणि आमच्या सगळ्या शेळ्या ज्या आहेत तर त्या पुन्हा एकदा उन्हामध्ये आळलेल्या आहेत. खरं सांगते शेळ्यांचं पण खूपच वाईटच आहे. आणि उन्हाळ्याचे दिवस चालू झाले ना सारखं वारं वगैरे चालूच राहते. तो कोंबड्या पहा सगळ्या दारामध्येच येऊन खातात आणि घाण पण खूपच करतात. ते जेवणामध्ये पोळी आहे आणि इथं ही भाजी आहे. मी ना आता जेवण करून घेते. तुम्हाला माझं ताट दिसत नसेल का? सर्दी झाल्यामुळं ना कोणतीच भाजी चांगली लागत नाही, एकदमच वेगळी लागते. त्याची टेस्ट सुद्धा कळत नाही नेमकी भाजी कशी नाही. आणि हे माझ्या हातावर काय माहिती काय झालंय, पण असं बारीक चट्टा आलाय आणि इकडून सुद्धा बारीक बारीक फोडं यायला लागले. छोटे मोठं आहे. दवाखान्यात जाऊन हे पण एकदाच. आपलं जेवण झालंय आणि थोडासा भाजीचा रस्सा उरलाय, तो काही मला खाऊ वाटला नाही. त्याच्यामुळे मी ना तो कोंबड्यांना खाऊ घालते. आणि आमच्या कोंबड्यांना काही पण उष्ट खाऊन घेतात. चला तुम्हाला दाखवते कशा खात्यात. तर ते हे बघा, इथं ताट जर मानलं ना लगेच कोंबड्या येतात. फक्त एकच आवाज दिला ना सगळ्याच कोंबड्या जमा. आता एका कोंबडीचं लक्ष गेलं ना सगळ्याच कोंबड्या आता वाटीमधलं सगळं खाऊन दिली. हे पहा पिल्ले पण लगेच माझ्या जवळ. आणि ही जी कोंबडी दिसत आहे ना खूप बेकार आहे बरं का. तिच्या एका पिल्लाला जरी उचललं ती डायरेक्ट महागच लागते. मला आमच्या इथले काही शेवंतीचे झाडं दाखवते. 2च आहेत आणि इतके सुंदर त्याला छान असे फुलं आलेत ना. एकच मिनिट. माझ्या आईना गावात गेली त्यावेळेसच 2-3 रोपं आणले आणि त्याचंच ना रूपांतर इतक्या छान झाडामध्ये झालेलं आहे आणि त्याला इतके सुंदर छान असे फुलं लागले. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे पिवळ्या कलरचं शेवंतीचं झाड घ्या. हे पहा एवढं सुंदर आणि छान फुल आहे की काय सांगा. आणि इकडे ना हे दुसरं झाड आहे. हे जे फुलं आहेत ना जास्त करून दिवाळीमध्ये ना इतके विकतात ना, कारण दिवाळीच्या टायमाला खूप सारे लोक जे आहेत ना हे जे गजरे वगैरे बनवतात आणि इतकं सुंदर फुल आहे की विचारत. तर ना पुदिन्याची एकच काडी लावली होती आणि एवढा मोठा पुदिना झालाय, लई मोठा झालाय. तुम्हाला जर भाजीला लागत असेल तर घेऊन जा, आपल्याकडून सगळं तुम्हाला फ्रीच आहे. आणि हे इकडे बघा आपला भुईमुग पण ना खूप छान आले. आता काही दिवसानंतर ना भुईमुगाची उपटणी पण चालू होईल. किती शेंगा होतात काय होते ते सुद्धा तुम्हाला ना माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तोपर्यंत ना आता ना तुम्ही एवढा सगळा भुईमुग पण लिहा. तर माझ्या ना बाहेरचे सगळे काम झालेले आहेत. जनावरांना सुद्धा खायला टाकलं आणि त्याच्यानंतर ना धुणं वगैरे सगळं धुवून झालेलं आहे. आणि आमची ना पुरणाची डाळ सुद्धा शिजलेली आहे. आता ती सुद्धा मला पुरणाची डाळ दळून घ्यायची. आणि एकतर झालं असं की आमचा ना अर्धा निम्मा घास आमच्या सगळ्या कोंबड्यांनीच खाऊन घेतलाय. त्याच्यामुळे ना शेळ्यांचं ना काही खुरपून गवतच मी आणून टाकलेलं आहे. ते पण सकाळीच मी गवतासाठी म्हणजे आमच्या शेतातलं गवत काढले, बाहेर कुठं मी गेले ना. आणि हे बाई तर सर्वांसाठी गवत टाकलेलं आहे. आणि कालच्याच वाऱ्यामुळे ना हे एवढं मोठं थप्पड उडून गेलं. त्याच्यामुळे ना आज ना आमच्या सगळ्या शेळ्या उन्हातच राहणार आहेत. आज काय आता जोपर्यंत तिकडल्या साईडचं नवीन आमचं हे शेळ्यांसाठी तयार होत नाही ना तोपर्यंत आमच्या सगळ्या शेळ्या ना उन्हातच राहणार आहे ना. सगळं आमच्या घरचा भाजीपाला आहे. ह्याच्यामध्ये पालक कोथिंबीर सगळं ऑर्गॅनिक आहे. आणि आता ना आम्ही बनवणार आहेत पालक भजे. म्हणजे हा जर हा छोटासा एक कार्यक्रम आहे आमच्या घरी परडीचा. म्हणजे आम्ही देवीला गेलो होतो ना येडाईला, तर हा तिथलाच कार्यक्रम आहे. आणि त्याच्या वेळेस ना हा पूर्ण स्वयंपाक बनवला लागतो. त्याच्यामध्ये पुरण झालं, म्हणजे भरपूर काय असतं, आमटी वगैरे जसं आपण सण दिवाळीच्या टायमाला बनवतो ना त्याच्यासारखंच असतं सेम. थोड्यावरती आमचे टोपले जाताना मला ते टोपले काढायचे. पटकन खुर्चीवर उभा राहून मी काढून घेते.
काढून घे. वरती असलं ना इतकं परेशानी म्हणजे असं काही करायचं असलं ना घरामध्ये तर सगळे ताटं वगैरे वरतीच असतात आमचे, मग ते काढायचे. आणि व्हिडिओच्या टायमाला ना माझी तर एवढी परेशानी की माझं सगळं सामान इकडे जे तुम्हाला इकडल्या साईडला माझी पिटी वगैरे दिसत असेल ना तर तिथूनच मला माझं मेकअपचं ड्रेसचं वगैरे सामान काढायचं. मग मी गेट रेडी विथ मी शूट करायचं. आणि तुम्ही ना जास्त माझ्या व्हिडिओला सपोर्ट नाही करत. मी ना तुम्हाला माझं हॉस्टेलचं एक पुस्तक दाखवते, म्हणजे ज्यावेळेस मी हॉस्टेलला गेलं तिथलं ते पुस्तक कसे ते देतं तेव्हा हे माझ्या हॉस्टेलचं पुस्तक आहे. तुम्हाला नंतर हे असंच घेऊ कोटर मध्ये वरची थाळी पडवून येतो डॉक्टर हे ना आमचा घरचा कांदा आहे, जो तुम्ही माझ्या खूप साऱ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिला असेल. आमचा कांदा ना इथं असा खाली टाकलेला असायचा आणि एक सोडून आता आमच्याकडे 2 कांद्याचे गोणे आहेत. हे पाहू शकता तुम्ही, एकदम छान असा कांदा पूर्ण लाल आहे. पप्पांना ना 2दा-3दा सांगूनच मग पप्पांनी कुठे या गोण्या आणल्या, नाही तर कांदा अजूनच खाली खूप सडला असता. आणि इकडे पहा आपला पूर्ण गावरान लसूण आहे. गावरान लसूण ना ह्याच्या अशा कलरमुळे कळतो, कारण ह्याचा कलर ना लाल आहे आणि जो हायब्रिड लसूण असतो ना तो पूर्ण पांढरा असतो आणि मोठा मोठा लसूण असतो. तर हे पहा आपला गावरान लसूण एकच नंबर. ड्रम मधून ना एवढे सगळे भांडे काढलेले आहेत. आणि हे जे तुम्हाला ताट दिसत आहेत ना तर तिने हे सगळे केसांवरच घेतलेले आहेत. असं केसांवर घेऊन घेऊन तिने ना भरपूर भांडे असे जमा केलेले आहेत. आणि हे जे तुम्हाला खालची ही रावण थाळी दिसते ना तर हे माझ्या पप्पांनी आणलेली आहे शॉप मधून भांड्याच्याच. हे खूप मोठी थाळी आहे. ह्याच्यामध्ये ना 6 ताट 5 ताट आहेत 5 आणि ना खूप जड आहे ते ताट. ह्याच्यामध्ये भरपूर काही बसतं. तुम्ही कधी अक्कलकारा खाल्लेला आहे का किंवा बघितलेला आहे का? खरं सांगते अक्कलकाराने इतका घाण लागतो ना, पण ते खोकल्यासाठी खूप छान आहे. मी तुम्हाला दाखवते, माझ्याकडे अक्कलकारा आहे पण त्याची ना टेस्ट इतकी घाण आहे ना. रात्रीच मी खाऊन पाहिलं तर अख्खं माझ्या तोंडातून इतकं घाण लाळ निघत होती की काय सांगा. कारण अक्कलकारा खूप बेकार लागतो खायला. हे पहा हे अक्कलकारा आहे. हे खोकल्यासाठी ना म्हणतात की हे चांगलं आहे म्हणून. ह्याच्याने ना खोकला एकदम कमी. सगळी कोथिंबीर जी आहे ना तर ती सगळी नीट करून झाली. कोथिंबीर निबर असल्यामुळे एवढ्या सगळ्या काड्या निघलेल्या आहेत कोथिंबीरीच्या. आणि इकडे ना आपला पालक आहे तर ह्याला ना बारीक कट करायचे, कारण हे जे बनवणार आहेत आम्ही. पुरणाची पण डाळ शिजलेली आहे, कारण चुलीवर जमलं ना पुरण काही पण शिजायला तयार असते, जेवढं गॅसवर शिजत नाही. आणि ही पुरणाची डाळ, हे सगळं पुरण जे आहे ना, सॉरी ही जी डाळ आहे ना हरभऱ्याची तर ती आपल्या घरचीच आहे. कारण तुम्ही एका ब्लॉग मध्ये पाहिलं असेल की आमच्या घरचा सगळा हरभरा निघला होता. हे पहा ही जी डाळ आहे ना ती आमच्या घरचीच आहे. सगळ्यात अवघड काम जे आहे ना ते म्हणजे पुरण दळायचं. एक तर त्याच्याशिवाय ना पुरणपोळी तयार होत नाही. हे पहा इतकं मोठं मला पुरण ना अजून दळायचं. हे वरचर असं गरम गरम घ्यावं लागतं आणि मग डाळ कुठं दळल्या जाते, तर त्याशिवाय डाळ पुरणाची ना सगळी डाळ दळून झालेली आहे. आणि आता मला हे सगळे भांडे धुवून काढायचे आहेत. आणि एक तर झालं असं की आमच्या इथे ना लाईट पण नाही, सारखंच लाईटीला काही ना काहीतरी होत आहे. मला वाटतं तिकडल्या मेन खांब्यावरचा ना आमचा आकडा हलत आहे. तर ही पहा आपली डाळ एवढी झालेली आहे. मी लगेच इथं झाकून ठेवली, कारण ना लगेच माशा इथं येऊन बसते. आणि आता मला हे एवढे राहिलेले सगळे भांडे जे आहेत ना तर ते धुवून आणावेत, म्हणजे पुढं टेन्शन नाही राहणार. भज्याचं पीठ पण मळून झालेलं आहे. आता मला ना हे सगळं घर वगैरे साफ करायचं. एक तर बघा इतका मोठा राडा झालाय आणि आता हे सगळं घर जे आहे तर मी आता आवरून घेते. हे सगळं झाडून झाले, पण बाहेर ना एवढं डेंजर ऊन पडले की काय सांगू. आणि आता ना मला जास्त शेळ्यांचं काही टेन्शन पडलंय. ते पहा इतकं ऊन आहे आणि गाय ना माझ्याकडेच बघते सारखं एकटक लावून. आणि तिथे आई ना स्वयंपाक करायला लागली. वाऱ्यामुळे ना आमचं हे सुद्धा स्वयंपाकाचं सुद्धा पडून गेलं होतं, ते सुद्धा आता आम्ही उभा केलंय. आणि इकडे पहा शेळ्या कशा, सॉरी कोंबड्या कशा खायला. आणि जर कोंबडीने जर अंडे काही दिलं ना तर हे इतके आरडतात की काही सांगू. इथं अंड कुठंच दिसाय ना कुठं दिलंय तर. दुसरं नाही का चिराचं. थोडा स्वयंपाक उरकलेला आहे, अजून थोडाफार बाकी. आणि इथे पहा आईने ना निवदाचं ताट वगैरे बनवलेलं. हे पहा हे असं निवदाचं ताट बनावं लागतं
हे पहा इथे एक ताट बनवले आणि ह्याच्या खाली ना आमटी आहे, कारण भरपूर लोक येणार आहे त्याच्यामुळे ना थोडासा स्वयंपाक जो आहे ना तो जरा जास्तच वाढवलाय. आणि ह्याच्यामध्ये ना कुरडई पापड वगैरे, खाली ह्याच्या खाली भजेत आणि ह्याच्यामध्ये ना पुरण आहे. तर आमची एवढ्या उन्हाची पूजा चालू आहे, कारण जर सवासणी वगैरे करायची असले ना तर हे अशीच पूजा करायला. इथं पहा आई मस्त छान पूजा करीत आहे. हे इथं तुम्हाला ह्या ज्या आसरा दिसत आहे ना, तर आमची त्या दिवशी रात्री हीच पूजा चालू होती आणि आता आम्ही ह्याच्या परडीसाठी सवासणी घालणार आहोत. कारण ज्यांच्या पण घरी नवीन विहीर वगैरे तयार होत असली ना तर हे असेच परडी वगैरे जेव घालावं लागतात. ते नैवेद्य वगैरे सगळं आणलेलं आहे, असं सिंदूर वगैरे लावावा लागतो. आईने ना पूजा केली आणि ते जे तुम्हाला दिसत आहे ना ह्याला टोपी घातलेली, तर तो मसोबा आहे त्याच्यामुळे त्याला टोपी घालावी लागते. आणि इथे हे सुद्धा टाकलंय रुमाल. हे बघा इथे ना पूजा वगैरे सगळी मांडून झाली. हो फोडते आता मी ना. विहिरीचं पाणी आहे, विहिरीमध्ये काहीतरी आता वाजलं बरं का, मला वाटतं दगड काही पडला होता. मला ना परडी बोलवायला जायची होती त्याच्यामुळे ना मी पटकन ड्रेस वगैरे चेंज केला आणि हा ड्रेस घातला. तसं तर माझ्याकडे सेम टू सेम असा एक ड्रेस आहे, पण ना 2 ड्रेस तयार झाले होते त्याच्यामुळे लगेच हा घातला. आणि मग तेवढ्यात परडीवाले सगळे लोक घरीही आले होते आणि मग इथे ना असं परडी वगैरे ठेवून असा परडीचा कार्यक्रम केला जातो. आणि तुमच्या इकडे होतो का नाही मला एकदा कमेंट करून नक्की कळवा. मग इथे ना सर्व बायका जमा झाल्या, त्या व्हिडिओ काढत होती, तर काही जणींना लाजही वाटत होती. त्यांना म्हणजे असं वाटत होतं की नेमकं मी काय करत आहे. मग त्यांना सांगितलं, सर्वांचा व्हिडिओ घेतला आणि हा आईचा तिथून आलेला प्रसाद. चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.